राहता तालुकाच नव्हे तर जिल्हा आणि राज्यामध्ये चर्चित असलेलं कॅप्टन भोंदूबाबा खरात प्रकरणाचे धागेदोरे राहत्यापर्यंत निघाले. अरविंद बावकेला अरेस्ट झाली. त्यानंतरचा मुख्य मुद्दा म्हणजे समता पतसंस्थेचा मॅनेजर असलेला मिलिंद दादासाहेब बनकर याला काल शिर्डी पोलिसांनी अटक केल्यानंतर समता पतसंस्थेच्या विश्वासार्हतेवरती सेवेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं. याच पतसंस्थेमध्ये करोडोंच्या ठेवी ठेवण्यात आल्या आणि याच पतसंस्थेचा मॅनेजर असलेला मिलिंद दादासाहेब बनकर याला 3-4 महिन्यानंतर अटक झाली. त्या संदर्भात कोर्टामध्ये आज युक्तिवाद झाले. कासलीवाल वकिलांनी या संदर्भात बनकर म्हणजेच समता पतसंस्थेची बाजू मांडली. त्याला जोरदार युक्तिवाद करताना सरकारी वकील ॲडव्होकेट अभिषेक नागरे यांनी युक्तिवाद करताना या घटनेमध्ये PCR देणं कसं महत्त्वाचं आहे हे माननीय न्यायालयाला पटवून दिलं. आपण त्यांना विचारूयात या संदर्भात न्यायालयामध्ये साईबाबांबरोबर तुलना गॉडमॅन म्हणून खराची करण्यात आली आणि त्यावरती एक 2-4 मिनटं न्यायालयात नेमकी काय चर्चा झाली. आज राहता न्यायालयामध्ये समता पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार, बनावट खाती आणि बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीस हजर करण्यात आले. त्यामध्ये त्या व्यक्तीची किंवा आरोपी क्रमांक 1ची कोणाशी जरी तुलना केली असली ती त्यांची धारणा होऊ शकते. परंतु बँक मॅनेजर असताना शेकडो खाते बनावट कसे तयार केले गेले व त्यामध्ये त्याचा गुन्ह्याचा सहभाग कसा होता हा याबाबतचा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने माझ्याकडून करण्यात आला आणि तो ग्राह्य धरून मान्य कोर्टाने त्याला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या संदर्भामध्ये अनेक बाबी त्यांनी उघडकीस आणल्या. फोर्जरी किंवा बेनामी याच्यामध्ये संबंधितांचं आर्थिक नुकसान झालेलं नाही आहे आणि त्यामुळं यांना पोलीस कस्टडीची गरज नाही किंवा 3-4 महिने पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती डॉक्युमेंटेशन पुरवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आरोपी क्रमांक 1 यास अटक झाल्यानंतर पुढील आरोपी क्रमांक 2चा कसा रोल होता हे आरोपी क्रमांक 1च्या अटकेतून निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बनावट खाती तयार केली. आपण आजकाल बघतो की सामान्य माणूस असेल तर फिजिकली त्याने बँकमध्ये जाऊन त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टींची व्हेरिफिकेशन करून ते बँक खातं उघडलं जातं आणि असं काही नसताना फिर्यादी, साक्षीदार आणि लोकांची त्याबाबत तक्रार असताना ते तिथे गेले नसताना की कसे खाते ओपन झाले आणि कोटींचे व्यवहार त्याच्यावर कसे झाले या बाबी ज्या आहे त्या कोर्टाने सरकार पक्षाचा युक्तिवाद जो आहे तो ग्राह्य धरलेला आहे. न्यायालयामध्ये बनकर किंवा समता पतसंस्थेच्या वतीनं कासलीवाल यांनी युक्तिवाद करताना अनेक गोष्टी मांडल्या. परंतु या संपूर्ण गंभीर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा यापूर्वीच अटकेत आहे, शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळं आता विनोद बनकर की जे मॅनेजरचे बंधू आहेत त्यांनी ओळख म्हणून सही केली किंवा समता पतसंस्थेचं अध्यक्ष संस्थापक असलेले काका कोर्टे यांना अटक होण्याकडं म्हणजे कसं बघता भविष्यात काय अंदाज होता. आता याबाबत जे आहे ते तपास माननीय भारती साहेब करत आहेत आणि तपासातून या गोष्टी निष्पन्न होतील की कोणाचा रोल याच्यामध्ये आहे. ज्या ज्या व्यक्तींनी या गुन्ह्याकामी मदत केली असेल त्या सर्वांना त्यामध्ये पोलीस यंत्रणा ताब्यात येईल. समता पतसंस्थेने 1986 पासनं म्हणजे गेल्या 40 वर्षात संस्थेचं जाळं जिल्ह्याचं अनेक ठिकाणी विणलं. याच पतसंस्थेचा मॅनेजर आज अटकेत गेला. कॅप्टन भोंदूबाबा खरात या प्रकरणामुळं या बँकेमध्ये लोकांमध्ये सेवा, सुरक्षितता, विश्वास या मुद्द्याकडं तुम्ही कसं बघता. तर समता पतसंस्था जवळजवळ 40 वर्षापासून अनेक आपल्या भागातील म्हणा किंवा आमच्या बाहेरील सुद्धा लोकांचे समता पतसंस्थेवर चांगला विश्वास होता. परंतु कालच्या प्रकरणात अशोक खरात भोंदूबाबा प्रकरणानंतर आणि आज पाहत आले एकाच माणसाचं जर 108 लोकांवर नॉमिनेशन असेल किंवा एकच फोन नंबर दिलेला असेल तर निश्चितच यामध्ये संशय आहे. आणि आपले जे मिलिंद बनकर यांना जी अटक झालेली आहे त्यांनी खरं म्हणजे त्यांची जबाबदारी आहे की पतसंस्थेमध्ये जेवढे आपण खाते ओपन करतो त्यावेळेस त्याचे आधार, पॅन हे सुद्धा तपासायला पाहिजे, त्यांची KYC करायला पाहिजे. आणि एकच नंबर आहे तर त्यांनी त्यावर संशय घेऊन ते खाते खरे म्हणजे ओपन करायला नको होते, पण त्यांच्याकडनं आता हे झालेले आहेत. तर आता झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना तर म्हणजे आता माननीय कोर्ट
काय शिक्षा देईल. माननीय न्यायालयामध्ये सांगण्यात आलं की कोरोना काळापासूनच ही खातं आणि बल्कमध्ये ही खाती उघडण्यात आली. काही ठिकाणी 40-45 उदाहरणार्थ अशा संख्येने अचानक फॉर्मही भरले, हां. सेव्हिंग खातंही ओपन झालं आणि FD सुद्धा त्याच वेळी करण्यात आल्याचं कोर्टात चर्चा झाली. म्हणजे जाणीवपूर्वकच यामध्ये त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे. त्यामुळं यामध्ये त्यांना चांगली म्हणजे जबरदस्त मी तर म्हणतो 10 ते 12 वर्षाची शिक्षा होऊ शकते. कारण आता मी एक अर्धन्यायिक पदावर काम केलेलं असल्यामुळं मलाही यातलं बऱ्याचशा गोष्टी माहीत आहे. कसं म्हणजे सुनावणी वगैरे काय असते, कसे असते, कशा प्रकारे उलट तपासणी होते. मलाही स्वतःला नगरपालिकेमार्फत कोर्टामध्ये उभं राहावं लागलेलं आहे. त्यामुळं जे झालं आहे त्यामुळं हा फार मोठा म्हणजे फार मोठा अपहार आहे. समतापत संस्थेबाबतच्या आजच्या युक्तिवादावेळी कोर्टामध्ये उपस्थित असलेले ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळ आपल्याबरोबर आहेत. नेमकं आज कोर्टामध्ये DYSP अमोल भारती की जे तपास अधिकारी पथकात आहेत, त्यांनी काय भूमिका मांडली आणि एकंदरीत या प्रकरणाकडं कसं पाहत? मिलिंद बनकर यांनी समतापत संस्थेमध्ये जो काही गैरव्यवहार केलेला आहे, एकूण 108 खाती जे आहेत ती खाती कशी उघडण्यात आली आणि त्या खात्यांवरती त्या रकमा कशा जमा झाल्यात, त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी 10 दिवसाची PC माननीय न्यायालयाला भारती साहेबांनी मागितलेली आहे. तर मिलिंद बनकर किंवा त्याचा भाऊ किंवा कोयटे यांना काय प्रकारची शिक्षा अंदाजे होऊ शकते? साधारणतः हा गंभीर स्वरूपाचा आणि कॉर्पोरेट स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं साखळी पद्धतीने केला, याच्यात अनेकांचा सहभाग असल्याचं अनेकांचा सहभाग आहे. यामध्ये कर्मचारी शेंडे आणि संस्थेचे जे व्यवस्थापक आहे काका कोयटे, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचा मॅनेजर मिलिंद बनकर आणि त्याचा भाऊ विनोद यांनी मोठ्या रकमा या ठिकाणी हवालाचा जो पैसा आहे तो या ठिकाणी गुंतवलेला आहे आणि त्याच्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये त्यांनी मोठ्या प्रकारच्या रकमा या गैरमार्गाने आणल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. परंतु रामभाऊ, आज कोर्टामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याच्यात कासलीवाल वकिलांनी सांगितलं की इतका डिले का, म्हणजे एकंदरीत पोलिसांच्या तपासावरती किंवा दिरंगाईवरती आक्षेप घेतल्याचं जाणवत आहे. नक्कीच या ठिकाणी पोलिसांनी विलंब केलेला आहे या गुन्ह्याची उकल करण्यासाठी, परंतु काही आपल्या जागृत माध्यमांनी त्याच्यावरती आवाज उठवला आणि त्यामुळं ही अटक त्याला करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू झालेला आहे. नवनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता न्यायालय, राहता. या मिलिंद बनकरला अटक झाली आणि झालीच पाहिजे.